बेटी व्यवहार बोलतात ना, हवं तर तसं समझा, लेकिन इस रियासत के मुस्तकबिल के लिए यह शादी होगी। इसमें किसी ने मेरी रुकावट लाई या कोशिश भी की तो यह सल्तनत से बगावत मानी जाएगी और उस नामुराद गद्दार को हम सजा देंगे। गोदाताई, गोदाताई, आता जर का आली नाहीस ना तर सजा देऊ आम्ही तुला। तुझा का हो? हवा अदुगरच लई सजा दिली आहे देवन, अजून कशा पै देतायसा? घ्या आले। आम्हाला एक गोष्ट विचारायची तुला। तुझ्या पाठवणीच्या वेळी तू का रडली होतीस? हे आता विचारताय? आता काय त्याचं? आम्हाला जाणून घ्यायचं आहे की सासरी जाताना सगळ्या का रडतात, तू का रडली होतीस? काय वाटतं? आम्हाला तेव्हाच तुला विचारायचं होतं, पण तू गेलीस ना। जिजाकाव, बाईच्या आयुष्यातली समद्यात मोठी कसोटी तिथंच लागते। झाडावरचं पान बघा, झाडाला सोडतं पर ते जमिनीला टेकत नाहीत, तवर त्याची जिंदगी कशी असते? ती तशीच पाठवणी होताना बाईची जिंदगी असते। माहेराचा आधार सुटलेला असतो, सासरची जमीन पिकावलेली नसते, मधल्या मधीच असते। एवढं अधन तरी का वाटावं? उलट माहेरच्या घराबरोबर आता दुसरं घर जोडलं जाणार, आपल्याला दोन दोन घर होणार, असा विचार का होत नाही? असा विचार होत नाही कारण माहेराला वाटतं का आपली नाळ खुडली, पोर सासरची झाली, सासरला तवर पाय लागलेले नसतात। आधार कुणाचा? कुणाचाच नाही। नाही ग, एवढं त्यात वाईट असतं तर मग प्रत्येकाचं लग्न झालं असतं का? आम्हाला वाईट वाटणार हे जर ठाऊक असतं तर आमचे आबासाहेब, आमचे आऊसाहेब आमची सोयरी करतील का? काहीतरी चांगलं असणारच ना। आल्यापासून आत्ता चेहरा मोकळा झालाय। तुम्ही पायाची शीर आणि शीर मोकळी केली, ते चेहऱ्यावर उमटणारच। मग आता बोला। म्हणजे आम्ही आल्यापासून काय बोललोच नाहीत का काय? तसं कोण म्हणतंय? अवघ्यांचं समाधान व्हावं असं बोलत होतात, पण तेच सगळं नाही ना। काहीतरी मनाच्या तळाशी ठेवलंय हे ठाऊक आहे आम्हाला। छे छे, तुमचं आपलं हे काहीतरीच, म्हणजे हे असं काहीतरी बोलायचं आणि आम्हाला बोलतं करायचं। सांगायचं नसेल तर सांगू नका, पण मनावर काहीतरी दडपण आहे हे जाणतो आम्ही। बादशाने फरमान काढलंय, भोसले आणि जाधव यांची सोयरी व्हायलाच पाहिजेत। आपल्या जिजांचं आणि शहाजीराजांचं लग्नाचं फरमान, त्यात बादशाने पडायचं कारण काय, असा सवाल तुमच्या मनी आला असेल। हो ना, हो, त्यांनी सोयरिकीचं फरमान काढायचं म्हणजे काय? आमचं आम्ही बघू। त्यांच्यासाठी शादी, निकाह हा एक व्यवहार असतो, बेटी व्यवहार, रोटी बेटी व्यवहार। पण आपल्यासाठी लग्न हा व्यवहार नसतो, लग्न एक संस्कार असतो। दोन कुळांचा, दोन जीवांचा तो एक संगम असतो। म्हणजे करायचं की नाही, तुमच्या मनात काय आहे? बघू। फरमान काढलंय म्हणालात ना?
तेच तर. त्यांच्याप्रमाणे आपल्या जिजाच्या लग्नाचा व्यवहार म्हणून आपण विचार करू शकतो का? नाही ना. आता रेणुका माताच काय ती वाट दाखवेल. दादासाहेब, एवढा मोठा ग्रंथ वाचताय, कंटाळ नाही येत? कंटाळून कसं चालेल? आम्हाला कंटाळा आलाय. तुम्ही वाचत बसलाय आणि आऊसाहेबही वाचत बसलाय. मोठे झालात की तुम्हालाही वाचन आणि अभ्यास करायचा आहे दादासाहेबांसारखा. तुमचे दादासाहेब आता मनसबदार आहेत आणि त्यांना मसनद मिळवायची आहे. मसनद नाही हो, मनसब. तुमच्या दादासाहेबांना मनसब मिळाली आहे. नाही आऊ, दादासाहेब म्हणाले मसनद तख्त म्हणजे सिंहासन मिळवायचं आहे. शहाजीराजे, शरीफजी म्हणतायत ते बरोबर आहे. म्हणजे खरं आहे तर? काही गलत ख्वाब तर नाही ना? गलत? शहाजीराजे, आधी एक घास खावा, तो खाऊन झाल्यानंतर दुसरा खावा. मान्यच, पण म्हणून भरलेल्या पक्वान्नाच्या थाळाचे ख्वाब पाणे चुकीचं तर नाही ना? आम्हाला कुठवर जायचंय ते दिसतंय. आबासाहेबांनी सुद्धा आम्हाला प्रश्न विचारला होता. काय विचारलं होतं? हो शहाजीराजे, तुम्हाला कोण व्हावं असं वाटतं? कधी कसं ठाऊक नाही, पण कमीत कमी वजीर आझम. महत्वाकांक्षी असावं, पण अवघ्यांच्या नजरेत येऊ नये. का? सगळ्यांच्याच नजरा चांगल्या नसतात. कोणी आपल्या परीनं चुकीचा अर्थ काढू शकतो, दुसऱ्यांच्या मनात गैरसमज निर्माण करू शकतो. तुमच्या महत्वाकांक्षेला कोणी लोभी म्हटलं तर गैर ठरेल ना? असं कोणाच्याही मनात गैर येऊ शकतं? हो, येऊ शकतं. तुम्ही पाहिलं नाहीत का? तुम्हाला मनसब मिळाल्यापासून काकासाहेब किती अस्वस्थ झालेत. ते काहीच बोलत नाहीत. ते त्यांची जबाबदारी पार पाडतायत, पण तरीही त्यांच्या मनात कुठेतरी खळबळ सुरूच आहे. काय झालं? वाचन बंद का केलं? आम्ही वाड्याबाहेरच्या माणसांना वाचायचा प्रयत्न करतो, पण आपल्याच माणसांनाही वाचायचं असतं हे आमच्या मनात सुद्धा आलं नाही. भाऊसाहेब, मनातून आम्ही कधीच अंतर राखले नाही आणि पुन्हा कधी अंतर देऊ सुद्धा नका. तुम्ही तुमच्या जागेवरून जसं दुसऱ्यांकडे बघता तसं दुसऱ्यांच्या जागेवरून स्वतःकडे बघा. तुम्हाला खूप गोष्टी नव्यानं शिकायला मिळतील. हे घ्या, हळदीचं दूध. म्हणजे प्रवासाचा थकवा जाईल, शांत झोप लागेल. आणि आम्ही काय म्हणत होतो, आज तुम्ही आमच्या दालनीच विसावा घ्या. म्हणजे एकटं असलं की डोक्यात त्याच त्याच विचारांचा भुंगा राहतो.
छान. काय झालं? अगदी मुरब्बी मुसद्द्याप्रमाणे टाळायच्या विषयावरच नेमकं गाडं वळवलं. आम्ही छे बाई, आम्हाला आमच्या दालनी न जाऊ देता इथंच विसाव्याला थांबवलं. याचा अर्थ रात्रीतच तुम्हाला या विषयावर बोलायचंय. हा? म्हणून म्हटलं मुरब्बी आहात. आता सहवासाचा गुण तर लागणारच ना. घ्या बघा, याला म्हणतात हुशारी. दुसऱ्याला श्रेय दिलं की मग बोलताच येत नाही. खरं सांगू, हे बादशाह काय म्हणतात, वजीर आझम काय म्हणतात, ही सोयरीक व्हावी की होऊ नये हे समज बाजूला ठेवा. आम्हालाही असंच वाटतं. हे सगळं बाजूला ठेवावं आणि फक्त मुलगा आणि मुलगी यांचा विचार करावा. बघा ना, दोघे कसे साजेसे दिसतात. आणि आमच्या उमाबाईंनी काय सांगितलं होतं ठाऊक आहे ना? ती आठवण, वजीर आझमचा मुलगा शहाजीराजे म्हणे फक्त म्यान घेऊन लढले होते. आम्हाला आमच्या जिजांसाठी हेच स्थळ योग्य वाटतंय. आणि नाही म्हणजे आमच्या मनात अजून एक विचार आलाय, तो लगोलग तुमच्या कानी घालावा म्हणतो. आता 1 वर्षाच्या आत लग्न केलं तर होईल, नाहीतर 3 वर्ष थांबावं लागेल. हो 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 हो, जरा लगाम खेचा. आम्हाला तोंड उघडायची संधी न देता तुम्ही अगदी पार कार्यापर्यंत पोहोचलात की. आता तुम्हीच म्हणालात ना. आम्हाला काय वाटतं, जे आपल्या दोन्ही कुळांच्या जवळची वडीलधारी माणसं असतील त्यांचं मत घेऊयात. ते आपलं म्हणून सल्ला देतील, त्यात कुठलाच स्वार्थ असणार नाही. असं आपलं कोण? आता हे आम्ही तुम्हाला सांगायला हवं का? अहो, तुमचं माहेर शहाजीराजांचा आजोळच नाही का? फलटणचे वणगोजी राजे नाईक निंबाळकर. तुम्ही त्यांचा सल्ला घ्या. सोडल्याबाई बोलवलं? हा, उमाबाईंना समक्षच द्या. तातडीनं निघा. काहीतरी आनंदाची वार्ता आहे हे समजलं होतं, पण काय ते तरी सांगा. स्वारीने परवानगी दिली का? नाही, पण वाट मोकळी करून दिली. म्हणजे स्वारी म्हणाली बंधुराजांना भेटून या फलटणला. त्यांचं मत विचारात घ्या. ते दोन्ही घराण्यांना व्यवस्थित ओळखतात ना. अय्या, अहो म्हणून का उमाबाईंना बोलवणं धाडलं? पण मग तुम्ही तिकडे जाणार आणि त्या इकडे येणार? नाही, त्यांना सुद्धा फलटणला या असंच कळवलंय. म्हणजे आता सोयरीक नक्की पक्की होणार. अहो, आमच्या बंधुराजांच्या पुढे आम्हाला बोलता यायला हवं. बंधुराजे असले तरी लहानपणीच त्यांचा दरारा खूप होता. आता तर काय बघायलाच नको. एक डोक्यात आलंय, म्हणजे तुमच्या एवढं नसेल, पण आपण नाही का मुचपाकखान्यात आधी थोडं करून बघतो, तसं केलं तर? तालीम करायची? हो, पण हरकत काय आहे? त्यांच्या पुढं तोंड उघडण्याआधी आपण थोडी तालीम करून गेलो तर आपल्याला काय, सोयरीक जुळायला हवी. उगाच मनात शंका नको. हो, पण प्रत्यक्ष समोर बंधुराजांना असं बघणं आणि असं हवेत गृहीत धरणं यात फरक आहे. आम्ही काय आत्ता 1000 गोष्टी बोलू, त्यांच्या समोर बोलता यायला हवं ना. थांबा, आम्ही आलो.
हे तुमचे बंधुराज असं धरून चला. दत्ताजीराजे बंधुराज. बघा, आम्ही काय सांगितलं होतं तुम्हाला? यांना आमच्या सल्ल्याची गरज नाहीये. आता मोठ्या झाल्यात ना त्या. फलटणच्या वाड्याला होत्या तेव्हा किमान आमचं ऐकायच्या तरी, पण आता काय ऐकतायत? बघा, अगदी वाटतात की नाही तुमचे बंधुराज. करा, प्रयत्न करा. दत्त दादासाहेब. दादासाहेब, जिजा मोठ्या झाल्यात. त्यांच्या लग्नाचा विचार करतोय. चांगलंय. मग नाही म्हणजे हे तुम्ही सांगायला आला आहात का विचारायला? तुमचा सल्ला हवाय दादासाहेब. सल्ला हवाय म्हणजे तुमचं मन द्विधा असणार? नाही, तसं नाही. मग कसा? स्वारींनी सांगितलं तुमचं मत विचारावं. स्वारींनी सांगितलं म्हणून तुम्ही इथे आलात? तुम्हाला आपणून यावंसं वाटलं नाही आमच्याकडे? तुम्ही असंच तिरकस बोलणार आहात का दत्ताजीराजे? दत्ताजीराजे? दत्ताजीराजांचा काय संबंध या सोयरिकीत? आम्ही नाही बोलत, आम्हाला नाही बोलायचं. अहो, पुरे पुरे खूप छान हो दत्ताजी राजे. तुमच्या विविध कळा आज कळल्या आम्हाला. एवढी अपेक्षा केली नव्हती. साहेब, क्षमा करा. आम्ही काय बोलून गेलो असतो तर मनाला लावून घेऊ नका. काय मधल्यावनी सांगितलं म्हणून आम्ही मामासाहेबांसारखं बोलायचा प्रयत्न केला. नाही हो, आम्हालाही लहान झाल्यासारखं वाटलं. पण बरं झालं, म्हणजे आता दादासाहेबांसमोर व्यवस्थित उलगडून सांगता येईल. बरं चला, आम्ही प्रवासात लागणाऱ्या फराळाची तयारी करतो. तुम्ही पण आवरून घ्या, नाहीतर उमाबाई उगाच तात्कळत बसायच्या. हो, स्वार तिकडं पोचल्या त्याही वेळ न दवडता लगेच निघतील. चला. औ साहेब, येतो. हे सर्वेश्वरा, तुझी कृपा असेल तर मेरू मंदारही उचलता येईल असा विश्वास होता. पण आता कसलाच भरवसा वाटत नाही. तू मनाची भावना जाणतोस. मुलांची वय लहान, नाहीतर कधीच संपवून घेतलं असतं. आता तूच काहीतरी वाट दाखव. या पाशातून मुक्त कर. सर्वेश्वरा, तू आधीच वाट तयार केली आहेस असं म्हणू का? आत्याबाईंनी फलटणला बोलावले आहे, ही वाट तूच दाखवलीस का? पण त्यांनी कसलाही उलगडा केलेला नाही, फक्त बोलावले आहे. काय करावं? आम्ही जावं? कधी आलात? अहो, या वेळेला तर तुम्ही सदरेवर असता ना?
तेवढंच महत्वाचं काम होतं म्हणून आलोय. इथे तुम्हाला काही सांगायला आलोय. अहो, आमचा तर विश्वासच बसत नाहीये. तुम्ही आम्हाला स्वतः इथं सांगायला आलात? अहो ऐका तर, आम्ही जे सांगू ते ऐकाल तर नाचू लागाल. अहो, आम्हाला तर तुम्ही आलात, तुम्ही आम्हाला इथपर्यंत सांगायला आलात, त्यातच खूप आनंद वाटतोय. ऐका, आम्ही फलटणला जात आहोत, आमच्या माहेरी. तिथं उमाबाईंना भेटणार आहोत. तुमच्या सोयरिकीचं बोलायला जात आहोत. उमाबाई आठवतायत ना? आपण असं करूया, तुमच्यासाठी असा नवरा शोधू जो गडीतच यायला तयार होईल. हो, त्या आमच्यासाठी असा नवरा शोधणार होत्या जो आपलं घर सोडून इथं राहायला येईल. मग खरंच तुम्हाला तसा नवरा हवाय? अहो, त्या तर आमच्या समजूत काढत होत्या गमतीनं. पण जिजा, आता ती गंमत नाही. लग्न म्हणजे गंमत नसते. लग्न म्हणजे जबाबदारी. लग्न म्हणजे दोन्ही कुळांचा मान राखणं, वाढवणं. लग्न म्हणजे आपल्या आवडीनिवडी, आपली मतं, आपलं म्हणणं हे थोडं बाजूला सारून आपल्या नव्या घरातल्या नव्या नात्यांशी जुळवून घेणं, त्यांना आपलंसं करणं, त्यांचं आवडतं होणं. हे वाटतं तेवढं सोपं नाही जिजा. अहो, ते तर आम्ही ध्यानात ठेवूच, पण आता आम्हाला कसला आनंद झाला ठाऊक आहे? कसला? तुम्ही आम्हाला स्वतः येऊन सांगितल्याचा खूप आनंद झालाय. ते का बरं? ते नक्की काही ठाऊक नाही, पण तुम्ही आम्हाला स्वतः येऊन सांगितलं, आम्हाला बोलवलं नाहीत. म्हणजे कसं खास असल्यासारखं वाटलं. आम्ही मोठ्या झालोय असं वाटलं. गोदाताई, गोदाताई, गोदाताई. बोला जिजा का? अगं गोदाताई, ऐक ना. गोदाताई, आज ना आम्हाला खूप आनंद झालाय. अगं भया, म्हणजे लागीन ठरलं का काय? नाही ग, ते अजून ठरायचंय. पण आज थोरल्याहून आम्हाला स्वतःहून येऊन सांगितलं, हे महत्वाचं. अहो, पण काय सांगितलं ते तर सांगा. ते महत्वाचं नाहीये ग. अहो, असं कसं? आता एखादी गोष्ट थोरल्या बाईसाहेबांनी तुम्हाला स्वतःहून येऊन सांगितली म्हणजे ते बी तेवढंच मोलाचं असेल ना. त्या फलटणला उमाकांसंग सोयरिकीचं बोलायला जाणार आहेत. म्हणजे ते तर नवं तुम्ही सांगितलं होतं ते. रंगपंचमी खेळताना भेट झाली. म्हणजे जिजाक्का, तुम्ही आता जाणार म्हणजे ही तर मी ऐकलीच. तू कशाने एकटी? तूही चल की आमच्या बरोबर, आमची पाठ राखेन म्हणून. काय म्या कसं काय? थोरल्याहून सांगितलंय की तुला कधीही अंतर द्यायचं नाही. मग आम्ही कुठेही जाऊ तरी तुला अंतर देणार नाही. पाप्याच्या बदनजरेला आम्ही भीक घालत नसतो, डोळे काढून घेतो. नजर खाली जाऊ देत. नजर खाली. एक वणांगपाळ 12 वजिरांचा काळ. कीर्त ठाऊक आहे ना तुला?
पाळीगिरी करून पाचशाचा मुलूक मारला म्हणून किती कान भरलेत, पण भीक कोण घालतो? 12 वजिरांना पुरून उरलोय. बोल, तुझ्या कसूराची सजा काय द्यायची हे तूच बोल. धनी, उमा का आले ती? आम्ही जाऊन येईपर्यंत ह्या पगावत खोराला सोडू नका. ह्याला सजा आम्हीच देऊ आणि आजच देऊ. हे माद्या, सोड की. लेक आली तर बघितलं ना, त्यांचंच बोल त्यांच्या गच्छात कसं जिरलं. सोड की, मी आपण असं नाही करणार. तुला सोडू आणि माझी गर्दन देऊ? राग ठावे ना व. काय बोलू आणि कसं बोलू? बघा ना, आपली उमा आली आहे. कशी गेली होती आणि कशी आली आहे. परकरी उमा कधी लुगडं सावरत बोल्यावर चढल्या आणि भोसल्यांची सून झाल्या कळलंच नाही. रेखाऊ बाईसाहेबांना सासूबाईच्या ऐवजी आऊसाहेब म्हणणाऱ्या उमाबाई झाल्या. आणि सौभाग्यवती उमाबाई गंगा भागीरथी उमाबाई होऊन आज माघारी आल्या. इतक्या वर्षात आप्पासाहेब कधीच आला नाही. संकटांना एकमेकांची सावली पकडत चालण्याची उपचत खोड असते उमाबाई. किती साल कुदरली तुम्ही बोलवत राहिलात, पण आमचं येणं लांबणीवर पडतच राहिलं. स्वारीची अखेरची भेटही नाही झाली. बघून आता आमच्या ह्यातून काही पराक्रम झाला तर स्वर्गात भेट होईलच की. हो, काहीतरीच काय. हो, मरण का कोणाला सांगून येतं? सांगा ना, तुम्हीच सांगा. अहो, आम्ही काय अमरपणाचा कंबरबंद बांधलाय का? हा, पण उमाबाई, जावई बापूंना जसं रणांगणात मरण आलं ना, ते भाग्य आमच्या नशिबात ऐकणे कोणाच ठाऊक. जावयांचा आम्हाला अभिमान, गर्व वाटतो उमाबाई. जावयांचा गर्व वाटतो आम्हाला. चला, सगळी बोलणी उभ्या उभ्याच नको. चला, आज चला. चला उमाबाई. या मधल्या आहो, सकाळपासून तिसऱ्यांदा घेऊन आलायत. मग किती दमता जिजा. तुम्हाला तर काही कळत नाही. भुकेची फिकीर असते तुम्हाला. तुम्हाला काहीतरी खायला देतो. हा, बसा. आऊ, तुम्हाला आवडत नाहीये का? काय गडीभर संचार चालतो तो नाही हो. वाटतं जणू चैतन्य पसरलंय. जिथं जाल तिथं रसरशीतपणा असतो. यात ना आवडायला काय झालं? आऊ, तुमच्या डोळ्यात पाणी का आलंय? काय झालं? कुठं काय,
आम्ही काहीतरी खायला आणतो, त्याशिवाय कुठेही जायचं नाही हा. दूध पोहे देतो, आवडतात ना तुम्हाला? आम्हाला सारखं इथे का घेऊन येत आहे ते आलं लक्षात. आम्ही लग्न होऊन सासरी जाऊ, मग आम्ही दिसणारच नाही, म्हणून मुद्दाम कारण काढून इथे बोलवताय ना आम्हाला. एवढं कळायला खूप मोठ्या झाला नाही तुम्ही. कोणाचं तरी ऐकून बोलताय, झालं. मग आऊ, तुम्हीच सांगा काय कारण आहे ते. ते तुम्ही मोठ्या झालात ना की कळेल तुम्हाला. जिजा, आम्ही जे सांगू ते ध्यानात ठेवलं आहे ना. नाती जोडण्याची वाट ही पोटातून जाते. आपण लग्न करून सासरी जातो ना, तेव्हा अन्नपूर्णा देवी बरोबर घेऊन जातो, कारण ती मुतपाकाची देवता आहे. तुम्ही मुतपाकखाना स्वच्छ ठेवलात, अन्नाचा मान ठेवलात, तर ती प्रसन्न होते. आणि तिचा आशीर्वाद असला तर धनधान्याची कधीच कमतरता पडत नाही, असं पुराणात सांगतात. पण आमचं काय मत आहे सांगू तुम्हाला. स्त्री म्हणजेच घराची अन्नपूर्णा, जी कुटुंब समाधानानं नांदवते. तुम्ही लग्न करून सासरी जाल ना, तेव्हा तिथल्या अन्नपूर्णा व्हा. उत्तम चवीचं रांधा, जे खाऊन समाधानाचा आनंद आणि चांगलं आरोग्य खाणाऱ्याला मिळायला हवं. आऊ, पण अजून त्याला वेळ आहे. थोरल्या तर अजून ठरवायला गेल्यात. त्या ठरवूनच येतील अशी खात्री आहे आमची. आऊ, आम्ही खातो आमच्या हातानं. आम्ही मोठ्या झालोय आता. का जिजा, आऊसाठी तिचं लेकरू कधीच मोठं होत नसतं. तुम्ही खूप खूप मोठ्या झालात ना. अगदी तुमच्या डोळीवरचे केस पांढरे झाले तरी आमच्यासाठी तुम्ही आमचं मुलंच राहणार. तेव्हा गोडीनं भरवलेला हा घास असाच अवीट राहील. तर तुम्हालाही आठवेल आणि आम्हाला. आम्ही थेट पातशाह हजरतकडे जातो. तो अधिकार दिलाय आम्हाला. आम्ही तुम्हाला बक्षिसे देऊ. वजीर आजम मलिक अंबर, वजीर आलम नियन राजू यांच्याकडे. त्यांची भीती आम्हाला घालू नको. आमची फिकीर आम्ही तख्ता पुढे मांडत नाही, आमची आम्ही सोडवतो. बोल, त्यांची नावं का घेतली? त्यांनी हिशेब मांडला, महसुलीत तूट झाली, नाही तर आम्ही कशाला त्यांच्या वाटेला गेलो असतो. गोगल गाईच्या दुधाचं लोणी किती निघतं याचा हिशोब मागितला. देशील? दगडाची खोळ पांघरलेली पातशाही एकीकडे आणि विजापूरकर दुसरीकडे. मजलेत येईल ती रसद जो तो तास नमस करतच आहे. आमचं बी तेच झालंय ना. महसुलीत होणारी तूट एवढ्या पुरतं जर नुकसान मर्यादित असतं तर आम्हाला त्याची फिकीर नव्हती. दर्याला कुठे खसखशीची पर्वा असते का? पण तुम्ही राजरोस मर्दगड्यानं उचलून गुलाम म्हणून त्यांची दूरदेशी विक्री मांडली आहे. महसूलची तूट निघावी म्हणून ती वाट वांगाळी ठाऊर काय, पुन्हा कसर होणार नाही. झालं तर हक्काने तुडवा. रयतेचा गुंता मायेनं सोडवा, मगच हक्काची जुबान बोला. त्याशिवाय बोलायचं नाही. धनी माळसा का आले ती? अरे वा, सगळ्या माहेरवाशिणी आजच घरी आल्या.
औक्षवंत व्हा. आज सकाळी कोणाचं मुखदर्शन झालं कोणाच ठाऊक. लेकी पाठोपाठ बहीणही माहेरी आली. उमाबाई आल्या आल्या खऱ्या, पण घ्या मग आम्हाला दम भरला उभ्यानं बोलताय म्हणून. आणि आता आपण अहो बहीण माहेरपणाला आली, तिला आत तर घ्या. सुमा ह्यांना यांच्या दालनात घेऊन जा. जगदेवा जी, त्या पंथीच्या उजाडात काय शोधताय? कसल्या नोंदी करताय? राहू द्या, सकाळी लक्क प्रकाशात करा, त्यात शोधा. अहो नाही नाही दादासाहेब, ते डोक्यात भुंगा तसंच राहिलो. आणि पंक्तीला बसल्यावर थाळ्याला थोरल्या वहिनी साहेब आमच्यावरच नाराज होतील. म्हणतील की थाळ्याला बसलायत आणि डोक्यात सदर भरली आहे, आणि शिवाय झोप बी लागणार नाही, ते वेगळंच. त्यापेक्षा डोक्यातला गुंता सोडून येतोच. जगदेवा कसं आहे, कधी कधी डोकं तेच तेच काम करून शिणून जाते. अशा वेळी गुंता कमी होत नाही तर वाढत जातो. आणि कसं आहे, त्या गोष्टीची तिथे एक वेळ असते, त्यावेळी ती गोष्ट सुटते. तेव्हा ते सगळं हातात ठेवा खाली, आणि जे काय ते उद्या करा. आणि डोक्यातलं काय आहे ते समज काढून टाका बरं इथंच. जी. दादासाहेब, दादासाहेब. काय दादासाहेब, गुंता हा कमी होत नाही, वाढतच जातो. आणि शेवटी ज्या काय गोष्टी आहेत त्यांची वेळ ही ठरलेलीच असते. जे काही असेल ती योग्य वेळी सुटेलच की. आमचे शब्द फिरून आम्हालाच ऐकवतोय सोय रे जगदेवा. हो नाही नाही, आता आम्हालाही तुमच्या डोक्यात आमच्यासारखाच भुंगा दिसला, म्हणून मग तुमच्या शब्दांची उदार उसनवारी केली. बरं जगदेवा जी, तुमचं वेरूळच्या शहाजीराजांबद्दल काय मत आहे? शहाजीराजांबद्दल फार उमदे विचार आहेत त्यांचे. उमज असेल 11-12 वर्षाची, पण समज मात्र मोठ्या माणसांसारखी आहे. वागणं शालीन, बोलणं गोड, अगदी कुणालाही न दुखवणार. हा, आता जरा त्यांची चुलत भावंड जरा उपराटी आहेत, पण मालोजी राजांची मुलं, खास करून थोरले चिरंजीव, फार उमदे आहेत. वाह, चला ही एक बाजू समाधानकारक आहे. म्हणजे दादासाहेब, तुम्ही अजून ह्याच प्रश्नाच्या गुंत्यात आहात? अहो पण पातशाने हुकूम दिलाय ना? त्यांनी हुकूम दिला म्हणून ना त्याची मोड बांधायला हे काय राजकारण नाही किंवा रणभूमी सुद्धा नाही. हा आपल्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. जगदेवा, हुकूम पातशांचा असला तरी निर्णय मात्र आमचाच असेल. बादशाचं जाऊ दे, पण तुम्हाला सोयरीक जुळवायची ना? काय आबासाहेब, आत्याबाईंनी आम्हाला या कारणासाठी बोलवलंय हे ठाऊकच नव्हतं. मग काय नाराज आहात का? की लहान वयाप्रमाणे रुसले आहात?
बोला, तुमचा रुसवा कसा दूर करायचा ना ते आम्हाला चांगलं ठाऊक आहे. अहो आजच आलेत माहेर वाशनी, जरा 2 दिवस निवांत राहू देत की मग बोलूच. हो राहू देत की. अहो 2 दिवस काय, बक्कळ दिवस राहू देत. मानकरी आहेत त्या, हक्कच आहे त्यांचा. पण विषय असा टांगता ठेवून नको. काय उमाबाई, तुमचं काय मत आहे? आबासाहेब, जिजाबाई म्हणजे नक्षत्र आहेत, नक्षत्र. आम्हाला त्यांना सून करून घ्यायला नक्कीच आवडेल. उमाबाई, आमच्या जिजांना सुद्धा तुमच्याच ओटीत घालायला आम्हाला खूप आवडेल. मग अडलंय कुठे? जबान का बंद? कोण मामला? लखुजी राजे? नाही नाही, तुमच्याकडे येऊन सल्ला घ्यावा असा त्यांचाच विचार. त्यामुळं नकार नाहीये, पण काय? आभाळात तरंगणाऱ्या पाकोळीनं कारण नसता दिशा बदलून फिरकी घ्यावी तशी त्यांच्या मनाची गत झाली. मनात विचार लोट धावत असतात, पण सांगत नाहीत. शब्दांना संकोच आणि डोळ्यांनी संवाद ही खानदानी जोड आहे. तसे ते नाहीच बोलणार. पण मनात जर काही कोडी ठाण मांडून बसली असली तर बघावंच लागेल. उमाबाई, तुम्हाला कौतिक म्हणून सांगतो, वजीरे आजमनी सांगितलंय म्हणून नाही, पण ते योग्य वाटलं म्हणून सांगतो. स्वारींना काय म्हणाले ठाऊक आहे? आपकी बेटी सोच से आगे है और शहाजी राजे नजर से. जोडी वाकई अच्छी है. म्हणजे त्यांचंही मत चांगलंच आहे. पण धूळपाटीवरचं कसं आपण हाताने पुसून नव्याने सुरू करतो, तशी विचारणा स्वारी पुन्हा नव्याने करतात. काही थांग लागत नाही. समजलं. पण जे आम्हाला समजलंय ते तुम्हाला कोणालाच समजणार नाही. आम्हाला टांगतं ठेवण्यातच तुम्हा पुरुषांना सुख वाटतं. अहो आता आम्हाला का बोल लावताय? आमच्या तिघींच्या नजरा तुमच्याकडे आहेत, पण अगदी विषय संपल्यासारखं तुम्ही निघून चाललात. हो ना, काय समजलं तेच सांगा तरी. लेकीची पाठवणी करताना बापाच्या डोळ्यातल्या पाणकळा दुनियेला दिसतात. पण ह्याचा अर्थ ते झरे आतून त्याच वेळेला उपसतात असं नाही ना? काय उमाबाई, येणार ना? समोरासमोर बसून हा विषय मार्गी लावूया. उगाच भीड नको. गोदाताई, आज ना आम्हाला मधल्या फारच हळव्या झालेल्या दिसल्या. अहो आता तुम्ही लगीन होऊन जाणार, त्यासनी बी वाटत असेल ना, तर तुम्ही सांगायचं ना का लगीन होणार आहे ते चांगले आहेत, काय घोर घेऊ नका. तुला ग काय माहित? मला कुठं माहिती, तुम्हासनी तर माहिती आहे ना. तुमची तर भेट झालती ना. नाही अगं, भेट नाही काही. म्हणजे आम्ही रंगपंचमीला असे अचानकच भेटलो. अहो जिजा का, भेट नाही बी बोलता आणि भेटलो बी बोलता. म्हणजे काय म्हणायचं? म्हणजे असं ठरवून वर्दी देऊन रीतसर बोलायला येतात ना, त्याला भेट म्हणतात. असं बोला फुलाची गाठ पडते त्याला भेट नाही म्हणत. पर काय हो जिजा का, तुम्ही म्हण त्यांच्याशी ते वजीर पातशाह बोलतात त्या भाषेत बोललात म्हणा, ते उमगलं त्यासनी. ते पण बोलत होते, म्हणजे कळलं असणारच ना. पर असं काय बोलत होते बर? हेच, गंगा गय गंगादास, जमुना गय जमुनादास. हा, पण वेरूळ गय तो वेरूळदास नाही. हे राजे आहेत तिथले. भया, म्हणजे तलवार भी येत असेल आणि
घोडा बी फेकत असतील नाही? ते पण यायलाच पाहिजे. पर जिजा का तुमच्या एवढ्या भाषा येतात त्यासनी? आता आम्हाला काय ठाऊक, पण आम्ही बोललो ती जुबान त्यांनी ओळखली खरी. हा, कोण खुसफुस करताय? काय चाललंय इथं? आम्हाला माहित आहे तुम्ही बोलत होता. काय ग गोदा, काय चाललंय? आम्हाला काही कळत नाही. आणि तुम्ही झोप येत नसेल ना तर चला आमच्या बरोबर. एवढी कसली खलबत चालली आहे तुमची? लग्नाचीच ना? कुठे काय आऊ, हीच गोदाताई आम्हाला विचारत होती. आम्ही फक्त त्याचा जबाब देत होतो. आऊ, तुम्हाला पण झोप येत नाहीये? काय ग गोदा, काय चाललं होतं? जी काय नाही, ते हेच आपलं गंगा जमुना. काहीतरीच बोलू नको. गंगा जमुना म्हण. तुम्ही आम्हाला परत गाठलं, आमची आठवण आली तुम्हाला? रात्र झाली आहे फार, झोपा चला आता. चला झोपा. तू पण. बोला लखुजी राजे, बोला. अहो सगळे तुमच्याकडे नजरा लावून बसले. हो, कल्पना आहे, पण काय बोलावं हेच सुचत नाही. आम्ही काय केलं तर गरुडाचं अनुकरण केलं. पावसात बघा, सगळी पाखरं पावसापासून बचावण्यासाठी आसरा शोधत असतात, पण गरुड बचाव कसा करतो ठाऊक? तो ढगांच्याही वर जातो. त्यालाही बचावच करायचा असतो, पण म्हणून तो अधिक उंचीवर जातो. आम्ही समजलो नाही. माणसाची सोयरीक तुमच्याशी जुळवली तेव्हा आम्ही काय बघितलं? मनसब बघितली की दौलत? आम्ही फक्त तुमचे गुण बघितले, तुमचा पराक्रम बघितला. उमाबाईंच्या वेळेस मालोजी राजांकडे अशी कितीशी दौलत होती, पण पोटची लेक गुणी माणसाशी बांधली जाते एवढंच पाहिलं ना आम्ही. आम्ही कितीतरी वेळा निर्णय घेण्यापर्यंत पोहोचलो होतो, पण काही ना काही अडचण येतच होती. तेच म्हणतोय आम्ही, हे काही ना काही थोडा वेळ बाजूला ठेवा. बादशाह, वजीर आलम, तुमची मंडळी सगळं बाजूला ठेवा आणि गरुडासारखं उंचीवरून बघा आपल्या मुलीकडे. तिच्यासाठी कोण मुलगा योग्य दिसतोय ते. एवढ्या लहान वयात योग्य अयोग्य कुठं कळतं? शिवाय पराक्रम इतक्या लहान वयात कसा समजणार? आपण उंच डोंगरावर उभे असतो आणि तो उगवणारा सूर्य आपल्यापेक्षा कितीतरी खाली दिसतो आपल्याला. त्या कोवळं ऊन सांडणाऱ्या सूर्याकडे आपण सहज पाहू शकतो. तो सूर्य आकाशात भराभरा वर जातो, इतक्या वर जातो की त्याच्याकडे पाहताना आपल्या डोक्यावरचा मंदिल भुईवर पडावा. पण त्यावेळेस सूर्याचं तेज इतकं प्रखर असतं की आपण त्याच्याकडे बघू सुद्धा शकत नाही, डोळे मिटून घेतो. मग आज जो या लहान वयात 5000 आहे, त्याच्याकडे उद्या आपल्याला पाहता येईल याची काय खात्री आहे? आहे लखुजी राजे? नाही, अगदी पटलं. आता कसल्या शंका उरल्या नाही.
आमची लेक जिजा आपल्या पदरात घ्या. आमच्या जिजांना सून म्हणून पदरात घ्या उमाबाई. ठरली ठरली. जाधव आणि भोसले सोयरीक ठरली. उमाबाईंना आत घेऊन चला. थांबा. उमाबाई, लग्न ठरल्याच्या आनंदात तुम्हाला कोणी काही बोललं का? खरंच समजलं नाही. नाही हो, स्वारींची आठवण झाली असेल. हो ना उमाबाई. चला. उमाबाई, असं कचदिलून कसं चालेल? आम्हालाही खूप वाटतं की मालोजी राजे असायला हवेत, पण ते आता शक्य नाहीये ना. जे आहे ते स्वीकारायलाच हवं. पापणीला पाणी आणू नका. आपली खंत आपल्या मनातच ठेवावी लागते उमाबाई. बाकी काही आपल्या हातात नसतं. दिवस येतो तशी रात्रही येते, पण पुन्हा दिवस उगवतोच ना. एकन एकच धरून कसं चालेल उमाबाई? भोग तर देवाला सुद्धा चुकलेले नाहीयेत. आपण तर साधी माणसं आहोत. मनाला सगळं उमगतंय आबासाहेब, पण डोळ्यांना समजत नाही. कोवळ्या वयात घेतलेल्या अणमाका सतत डोळ्यांना दिसत राहतात. आता मन मोठं करा उमाबाई. मुलांची सोयरीक म्हटली की आपली दुःख अवघून ठेवावीच लागतात. हवं तर लग्न आपण साध्या पद्धतीनं करू, थाटमाट नको. मग तर झालं. आपण हे लग्न करूच, आणि तेही धूम धडाक्यात करू. नाही नाही, नको. लग्न थाटामाटातच करू. स्वारींची तशी इच्छा होती, त्यात कसूर नको. आता कसं बोललात? चला, वेरूळला सांगावा धाडा. कार्य विठोजी राजे आणि त्यांच्या मंडळी करतील. हुजूर, सिंदखेड़ से वेरूळ की तरफ फिर से कोई निकलने वाला है. जानते हैं. इजाजत हो तो. नहीं कासिम, मौका एक बार मिलता है, बार बार नहीं. आपने तो कहा था कि जहर बोया है.
तो फिर कहाँ गया वो जहर? हाँ, पहला दाव मुआफ हो हुजूर। ये कोई खेल नहीं है कासिम। आपके नजरिए की वजह से इस रिश्तेदारी में हमारी शिकस्त हुई। शादी सिर्फ तय हुई है, अब तक मुकम्मल नहीं हुई। हुजूर, जनाब मुस्तफा सैयद। आने दो, हमने ही बुलाया। हुजूर, आपने याद फरमाया, बंदा हाजिर है। सिंदखेड़ से सवार निकला है वेरुड़ की ओर। मुस्तफा सैयद, हम चाहते हैं कि इस बार उस सवार को आप रोकोगे, वो आगे नहीं जा पाए, और वेरुड़ के लिए हम खुद रवाना होंगे। यानी कि विठोजी राजे के पास आप खुद जाएंगे? नहीं हुजूर, लानत है ऐसी जिंदगी पे, हम तो किसी काबिल ही नहीं रहे। अब जोखिम नहीं उठा सकते कासिम, इस बार आर या पार ही करना होगा। वेरुड़ हमें खुद ही जाना होगा। वेरूळला जाणार, कुणीतरी वेरूळला जाणार. अहो ऐकलं का? कोणीतरी वेरूळला जाणार. हो, वेरूळला जाणार. वेरूळला जाणार. तुम्ही सगळे जा बघू. आम्ही जाऊ, पण तुम्ही काय करणार? जिजा जायची तयारी करणार ना? बांधा बंद करा. तुम्ही जा ना सगळे, जा. आम्ही वेरूळला गेलो तर आमचं बालपण इथंच राहील. नाही, ते आपण बरोबर नेऊ शकतो. कसं? बालपणीच्या आठवणी, खेळणी. खरंच की?